चला करायचं सुरू. आपलं काय झालंय, डेज ऑफ वीक झालंय का नाही. आता काय शिकायचंय, मंथ्स ऑफ इयर. किती असते तरी महिने, नक्की का? मला वाटलं 7 असतात. 7 काय असतात? हो आताच म्हणली महिने. 7 काय असतात बाळांनो? 7 आठवडे नसतात. आठवड्यात 7 दिवस असतात. कसं काय चुकताय लगेच? म्हणजेच काय, एका वर्षात महिने किती? 12. आणि एक आठवड्यात दिवस किती? ही लक्षात राहील. 12 महिने कुठले कुठले रे? वाह, काय मस्त आवाज आलाय, एकदम ताकद लावून. आता थांबा की, आता विचारतो की स्पेलिंग. लय लय आवाज निघतो का नाही? लय ओरड वाटतं. बाकीची कुठलीही गोष्ट विचारली, पाढा विचारला, वर्ग विचारला, खिचडी चुप, एक शब्द सुद्धा नाही बोलायचा. आणि काय म्हणायला लावलं की अख्ख्या गावाला ऐकू जाईल एवढ्या आवाजात म्हणायचं, आहे का नाही? बघतोय मी दररोज काय होतंय ते. एक दिवशी सगळ्यांना व्यवस्थित सांगितलं जाईल घरच्यांना बोलून कसं काय होतंय ते. चला, काय म्हणते, वर्षाची सुरुवात कशाने होती रे? वर्षाची सुरुवात कुठल्या महिन्याने होती? वर्षाचा शेवट कुठल्या महिन्याने होतो? कुठल्या महिन्यात किती दिवस असतात? 30 दिवस असणारे महिने किती? 4. कोणते कोणते? झालं, चुकला, केला विचार कोणीतरी. दररोज मी सांगतोय तुम्हाला की तुम्ही थोडं थांबा बाळांनो. 30 दिवसाचे 4 महिने कोणते म्हणले की तुम्ही लगेच जानेवारी म्हणताय. कुठला कुठला असतो? ऑगस्ट असतो का? काय होतंय, काय होतंय? उगच बडबड करायची नुसती. कुणीही थांबलं नाही, कुणीही थांबलं नाही. मला प्रश्न विचारला, मी काय करतो, मी विचार करतो. 30 दिवसाचे विचारलेत ना, मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्याच्यात 30 दिवस येत नाहीत. म्हणजे पहिला महिना असणार कोणता? असणार एप्रिल. एप्रिलमध्ये 30 दिवस, त्या पुढचा मे, त्यात 31 दिवस, त्या पुढचा जून 30 दिवस, जुलै ऑगस्ट मध्ये 31 असतात. म्हणजे परत सप्टेंबर 30 दिवस. असा मी विचार करणार. तुमच्यासारखं जानेवारी 30 म्हणलं की, है का नाही, है का नाही? बरोबर आहे का? जानेवारी पहिलाच महिना आणि 31 दिवसाचा आहे म्हणायला तरी काहीतरी वाटतं का तुम्हाला? 30 दिवसाचं विचारल्यावर तुम्ही कुशाल जानेवारी म्हणताय, पहिलाच महिना 31 दिवसाचा आहे. चला बघा, पहिला महिना स्टार्ट होतो वर्षाचा कशाने स्टार्ट होतो? शेवट कशाने होतो? बरोबर. आता जानेवारी मध्ये किती दिवस असतात? फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात? 29 दिवस. हे लीप वर्ष असल्यावर असतात. कधी असतात? म्हणजेच एका वर्षात किती दिवस असतात रे? 365. एक वर्षात 365 दिवस असतात, बरोबर का? आणि लीप इयर, लीप वर्षात किती असतात? लीप वर्षात किती असतात? 300. म्हणजेच काय असतो हा? 29वा एक एक्स्ट्रा असतो. आलं का लक्षात? लीप वर्षामध्ये. आणि लीप वर्ष दर किती वर्षांनी येतो रे? दर 4 वर्षाला लीप वर्ष येतो. आता कोणतं वर्ष चाललंय? वर्ष कोणतं चाललंय? वर्ष कोणतं चाललंय? जुलै वर्ष आहे का? काय उत्तर देत आहे बाळांनो? सामान्य वर्ष आहे का? अगं वर्ष 2000 किती आहे? मग तेच विचारतोय मी. 2026 चालू आहे का नाही? मग 2026 लीप वर्ष आहे का? आहे का? होते का ह्या महिन्यात, ह्या वर्षाच्या फेब्रुवारी मध्ये 29 दिवस होते का? नव्हते? नव्हते ना. ते नंतर शिकू आपण ते कसं करायचं. ती पुढचं बघा. मार्च किती दिवसांचा आहे? एप्रिल, मे, जून, इथं खरी मज्जा आहे. जुलै आणि किती दिवसांचे असतात? 31. दोन्ही पण 31 दिवसांचे असतात. आणि मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं, लक्षात कसं ठेवायचं? जर मी तुम्हाला सप्टेंबर विचारला तर हे सगळं म्हणत बसायचं का रे? नाही, डायरेक्ट इथून सुरुवात करायची. कारण की जुलै आणि ऑगस्ट किती दिवसांचे आहेत? 31. हे पाठच ठेवायचं. जानेवारी 31 आहे, डिसेंबर 31 आहे, जुलै ऑगस्ट 31 आहे. 30 दिवसाचे 4च महिने आहेत. कोणते कोणते? एप्रिल, जून,
सप्टेंबर, नोव्हेंबर. आलं का लक्षात? आणि फेब्रुवारी तर तुम्हाला माहितच आहे, एकच महिना असायचा, 28 किंवा 29 असतात ना, 30 असतात ना 31 असतात. आलं का लक्षात? मग परत सप्टेंबर किती? 30. ऑक्टोबर किती? 31. नोव्हेंबर किती? डिसेंबर किती? बघायचं का पुढं? हा, काय म्हणताय? देअर आर 365 डेज इन अ स्टँडर्ड इयर. म्हणजेच साध्या वर्षात, एका साधारण वर्षात किती दिवस असतात? 365. आणि देअर आर 365 डेज इन अ लीप इयर. म्हणजेच एका एका लीप वर्षात किती दिवस असतात रे? 365. ह्याच्यातल्याच 365 वर्ष साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी. बरोबर का? सांगा स्पेलिंग. किती दिवस असतात साध्या वर्षात? आणि ह्याच्यात ह्याच्यात किती दिवस असतात? राहील राहील लक्षात? यायचं का पुढं? हा, काय म्हणते बघा. महिन्यांचे नाव ओळखा. आलं का स्पेलिंग? चला आता स्पेलिंग नुसार सांगायचं. विचारणार मी. सांग स्पेलिंग. तूच सांग. OCTO. काल आपण एक मज्जा बघितली होती. काय सांगितलं होतं रे मी तुम्हाला? ह्याच्यामध्ये एक मज्जा आहे. काय मज्जा आहे? कुठला तरी एक महिना आहे ज्याच्यामध्ये यम येत. तो कुठला महिना आहे? बरोबर. त्याने ते तुम्हाला चुकवण्यासाठी त्याच्यावरती काय विचारलाय प्रश्न. बघा इथं, सप्टेंबर. सप्टेंबर मध्ये यम आहे का नाही? नोव्हेंबर मध्ये यम आहे का नाही? डिसेंबर मध्ये यम आहे का नाही? मग आपल्याला ह्या सगळ्या यम असल्यामुळं आपल्याला सवय लागली असते. काय म्हणतो आपण? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. पण नेमकं ऑक्टोबरला ऑक्टोबर म्हणतात का? ऑक्टोबरला ऑक्टोबर म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये यम येत. आपण म्हणताना व्यवस्थित म्हणलं पाहिजे. म्हणताना जर चुकलो तर लिहिताना, जसं की नजर हाटी दुर्घटना, तसंच उच्चार जर व्यवस्थित निघाला नाही तर आपलं उत्तर चुकू. आलं का लक्षात? हा, म्हणजेच काय, यम कशात नाही तर ऑक्टोबर मध्ये नाही. आणि इथं काय दिलंय? सी आणि टी दिलंय. सी टी कशात आहे का दुसरीकडं? नाही का नाही? म्हणजे उत्तर कसं काढायचं? किती सोपं आहे. ह्याच्यामध्ये बघा बरं, तुम्हाला सी टी दिसतंय, बी दिसतंय का रे? बी सगळीकडेच आहे. बी सगळीकडेच आहे का नाही? बी आणि आर सगळीकडेच आहे का नाही? सी आणि टी कुठं दिसतंय का? आलं उत्तर. पाठ नसताना सुद्धा उत्तर येऊ शकतं का नाही? त्यासाठी काय लावावं लागतं? आणि त्यासाठी काय करावं लागतं? लक्ष द्यावं लागतं इकडं. आलं का लक्षात? हा, पुढे काय म्हणतंय? गाळलेली अक्षरे भरून ऑक्टोबर शब्द तयार होतो. आलं लक्षात? हे तर तुमच्या वर्षातील किती महिने 30 दिवसांचे असतात? जे की तुम्हाला आधी सांगितलं होतं मी. कोणते कोणते? एप्रिल, जून. हे काय इथं दिलंय? काय याड्यावर मी बी लिहितोय? आहे का नाही? कवा सांगायचं मला इथं लिहिलंय म्हणून? आहे का लक्ष माझं? एप्रिल, जून, सप्टेंबर. हे लिहून घ्यायचं आणि विसरायचं नाही. बाकीचे 7 हलवलं का? बाकीचे 7 विचारले तरी आले पाहिजेत. हे काय? हे किती वर्षातील किती महिने 30 दिवसांचे असतात? 30 दिवसांचे महिने असं लिहायचं. आणि ते हे 4 महिने लिहायचे तिथं. 30 दिवस असणारे महिने 4च आहेत ना फक्त. हा, मग लिहायचं एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. झालं का? पटकन लिहा. बरं जाऊ द्या, जाताना लिहा. पुढचं बघूया आता आपण. काय जाताना लिहा. मी सांगतो परत. इथं थांबवून लिहायचं, पॉज करून लिहायचं. ऑनलाईन बघणाऱ्यांनी कोड सोडवा. काय म्हणते बघा आता. आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारा महिना सांगा. ह्याचं सांगा आधी. काय काय स्पेलिंग आहे ऑगस्टची?
असले प्रश्न विचारतात स्कॉलरशिपला. त्याच्यामुळे स्पेलिंग पार्टच पाहिजे. कशी पाहिजे? न चुकता. एक जरी शब्द, एक जरी अक्षर इकडे इकडे चुकलं तरी उत्तर चुकतं. हा, काय उत्तर आहे ह्याचं? ऑगस्ट. चला पुढे बघा काय म्हणते. नोव्हेंबर नंतर कोणता महिना येतो? काय म्हणा, बारके लेकराचे प्रश्न विचारताय. हे असलं असते काय कुठं? हा, परत काय म्हणते. 31 दिवस असणाऱ्या महिन्यांची जोडी ओळखा. कोणती जोडी आहे रे? जोडी 31 जुलै आणि आलं लक्षात? हे बघा इथं आहे. काय नंबर? पर्याय क्रमांक दुसरा. ऑगस्ट आणि जुलै 31 बरोबर का? आता काय म्हणते बघा. महिना आणि त्यातील दिवस यांची जोडी ओळखा. ओळखा बरं. महिना आणि काय म्हणते, वाचा की तुम्ही. हा काय करताय? काय म्हणते. महिना आणि त्यातील दिवस यांची योग्य जोडी ओळखा. जून मध्ये किती दिवस असतात? 30. मगाशीच बघितले ना आपण 4 महिने. कोणते कोणते? एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. ऑगस्ट मध्ये किती दिवस असतात? आताच बघितले आपण जोडी ज्यात 31 दिवस असतात. कोणती ती? जुलै आणि बरोबर. आणि मार्च मध्ये किती दिवस असतात? किती असतात? इथं 31 पाहिजे, इथं 31 पाहिजे. हे काय आहे? नोव्हेंबर बरोबर आहे का? घ्यायचं का पुढचं? असेच प्रश्न असतात बाळा तुम्हाला स्कॉलरशिपला. आलं का लक्षात? हा, काय म्हणते. मे आणि जुलै यांच्यामध्ये कोणता महिना येतो? कोणता येतो? खतम. जून मध्ये किती दिवस असतात? कसं लक्षात ठेवायला सांगितलंय? जुलै आणि ऑगस्टच्या आधीचा महिना आहे का नाही? जुलैच्या आधीच्या महिन्यात किती दिवस असणार आहे का नाही? सोपं. लक्षात काय ठेवायचं आपल्याला? जुलै आणि ऑगस्ट मध्ये 31 दिवस असतात बरोबर. त्याच्या मागचं आणि पुढचं विचारलं की तसं लगेच आपल्याला बघता आलं पाहिजे. पुढं काय म्हणतंय. कोणत्या महिन्याचे स्पेलिंग चुकीचं आहे? अभि आएंगा मजा. काय चुकीचं आहे याच्यात? व्ही आहे का रे? FEBRUAR म्हणून हे चुकीचं आहे. हे बरोबर आहे का? बघा इथं बरोबर दिलं. बघा इथं काय द्यायला, इथं यम दिलं की काय होतंय? चुकतंय. दिलंय का यम त्यांनी? म्हणजे हे कसलं आहे? बरोबर. हे लक्षात ठेवायचं आपण. पुढं काय विचारलंय? हसा बाबा आता काय. चला पुढील पैकी वेगळा पर्याय निवडा. सांगा. डिसेंबर, रविवार, जुलै, नोव्हेंबर. कशामुळं? ती आठवड्यातला दिवस आहे, महिन्याचं नाव नाही. हुशार झालं. हा, पुढं काय म्हणते. हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर हॅव 31 डेज. किती आहेत? म्हणजेच काय? किती आहेत? किती? नुसतं 6 करताय. मला कळत नाही काय 6 म्हणताय का 7 म्हणताय? कळूच द्यायचं नाही, हाय का नाही? 7 आहेत, 7 बरोबर का? आणि 31 दिवस असणारे किती महिने आहेत? 7 बरोबर का? 30 दिवस असणारे किती महिने आहेत? 7 आणि 4 11. राहिला कोणता? अधिक 1 म्हणजेच फेब्रुवारी असते का? फेब्रुवारी वारी. मग अशी व्ही आलत की बरोबर होतं की मग वारी म्हणलं असतं तर फेब्रुवारी असतंय. फेब्रुवारी आलं का? 11 अधिक 1. स्पेलिंग मध्ये काय येतं बघा की. FEB फेब्रुवारी. अरे ए लक्षात ठेवायचं. वारी म्हणलं की तुम्ही व्ही लिहिणार. आलं का लक्षात? व्ही चुकायचं. हा,
पुढे काय म्हणतंय, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. कसला योग्य पर्याय निवडायचा आहे, कोणता येतो रे? काय येतो? काय म्हणताय, नोव्हेंबर कम्स आफ्टर. इथं बघा इथं. वा 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 वा, टाळ्या. नोव्हेंबर कम्स आफ्टर म्हणजेच काय? नोव्हेंबर नोव्हेंबर कम्स म्हणजे येतो, आफ्टर म्हणजे नंतर. काय उत्तर पाहिजे? डिसेंबरच्या नंतर. आमच्या इकडे जानेवारी येतो, तुमच्या इकडं नोव्हेंबर येतो नंतर. कशाच्या नंतर येतो? आणि मग आहे का नाही, विचारलं की लगेच काहीतरी सांगायचं, विचार करायचा नाही, आहे का नाही? आणि नोव्हेंबर कम्स बिफोर म्हणलं तर हे नोव्हेंबर कम्स असंच ठेवलं आणि इथं आफ्टरच्या ऐवजी जर आपण समजा बिफोर लिहिलं तर परत चुकला का? बरोबर आहे, बरोबर आहे ना. बिफोर म्हणजे आधी. मग बरोबर आहे की बाळांनो, डिसेंबर उत्तर. नोव्हेंबर कशाच्या आधी येतो? डिसेंबरच्या. आणि नोव्हेंबर कशाच्या नंतर येतो? येते का लक्षात? नोव्हेंबर कशाच्या नंतर येतो? कशाच्या? आणि नोव्हेंबर कशाच्या आधी येतो? झालं. चला पुढं काय म्हणते, देर आर डॅश डॅश मंथ्स इन अ इयर. किती महिने असतात? 12. किती असतात? वर्षातला 5वा महिना कोणता? कोणता? किती दिवस असतात? बरोबर आहे का? बरोबर. येऊ का पुढं? काय? हो लिहायचंय की, का नाही लिहायचं?